महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। सीमेवर तैनात असलेल्या वीर जवानांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे आणि युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या एक राखी जवानांसाठी या उपक्रमाचे धुळेकरांनी जल्लोषात स्वागत केले। शिर्डी ते श्रीनगर असा प्रवास करणारा हा रक्षारथ धुळ्यात दाखल होताच जिजामाता हायस्कूल व महाजन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझिम खेळत आणि रथावर फुले उधळत त्यांचे स्वागत केले। इकडे समोर सर्वांनी गेली 5 वर्षे सातत्याने सुरू असलेल्या या राष्ट्रभक्तीपर उपक्रमात यंदा 1 लाखाहून अधिक राख्या गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे। शाळेतील प्रत्येक विद्यार्थिनीने देशाच्या वीर जवानांसाठी आपल्या राख्या या रथात अर्पण केल्या। शिर्डी येथील श्री साईबाबा यांच्या चरणी स्पर्श केलेल्या राख्यांनी या संकलनाची सुरुवात झाली आहे। रक्षाबंधनापर्यंत हा प्रवास सुरू राहणार असून संकलित झालेल्या सर्व राख्या देशांच्या भगिनींच्या वतीने सीमेवरील सैनिक बांधवांना प्रत्यक्ष सुपूर्द केल्या जाणार आहेत। या अनोख्या उपक्रमातून देशभक्ती आणि जवानांप्रती आदराची भावना अधिक दृढ होत आहे। नमस्कार। गेल्या 4 वर्षापासून आम्ही जवानांसाठी एक राखी जवानांसाठी हा उपक्रम राबवत आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही हा उपक्रम संपूर्ण भारतात राबवायचा आम्ही ठरवलं। आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम गेल्या 4 ते 5 वर्षापासून खूप प्रमाणामध्ये चालत आहे आणि ह्या वर्षी त्याचा मेन विषय म्हणजे की शिर्डी टू श्रीनगर जम्मू काश्मीर या ठिकाणी कमीत कमी 1 लाख राखी नेण्याचा टार्गेट आहे पूर्ण आमचा। तर आज आम्ही या धुळे शहरामध्ये जी स्कूल आहे त्या स्कूलमध्ये आम्ही आज रथाचं एकदम व्यवस्थितपणे स्वागत झालं। आता या धुळे शहरामधील कमीत कमी 8 ते 9 कॉलेज शाळा या विद्यालयामध्ये स्वागत होणार आहे। तर आज या ठिकाणी सर्व युवा सेवक आणि जो रथ आहे रक्षारथ तो आज या ठिकाणी इथे आला आहे। तर त्यांनी शाळे विद्यालयाच्या वतीने संपूर्ण व्यवस्थित स्वागत वगैरे रथाचं केलं आहे। तर इथून पुढे आता आम्ही शिरपूर, शेंदवा, इंदोर, ग्वालियर, अमृतसर, त्यानंतर दिल्लीनंतर जम्मू काश्मीर आणि मग श्रीनगर या ठिकाणी आम्ही हा रथ आमचा पूर्ण भारतातून तो जम्मू काश्मीर येथे श्रीनगरला जाणार आहे। कोपरगाव तालुक्याचे युवा नेतृत्व माननीय श्री विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानचं जे कार्य चालू आहे ते जवळजवळ 4 ते 5 वर्षापूर्वीपासून आपण जे छोटासा उपक्रम चालू केला त्या उपक्रमाचा आज खूप मोठा विस्तार त्याचा झालेला आहे। पहिले आपण कोपरगावमधून 10 ते 15 हजार राख्या जमा करून रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी आपण पाठवत होतो। पण यावर्षी सिंदूर ऑपरेशन झाल्यामुळे भैयांचं एक छोटीशी कल्पना सुचली की आपण पण नाही का त्यांच्याप्रती काहीतरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। त्या निमित्ताने आपण शिर्डी ते श्रीनगर या बाय रोड जाणार आहोत आणि बाय रोड जे गावं लागतील किंवा जे शहर लागतील, जे स्कूल लागतील, ज्या संस्था आपल्याला भेट देतील त्यांच्या मार्फत आपण ज्या राख्या कलेक्ट करायच्या व त्या श्रीनगर येथील पहलगाम असो किंवा
उधमपूर असेल या सीमावर्ती भागामध्ये जाऊन ते आपण त्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहोत व त्या राख्या त्यांना आपण सुपूर्द करणार आहोत। या निमित्ताने आपण वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खूप उत्साहात आणि जल्लोषात आपलं स्वागत होत आहे। तरी सर्वांनी आमचं असंच नाही का मनोबल वाढवत राहावं, असंच आमच्यामुळं सैनिकांचं पण मनोबल वाढावं हीच या उपक्रमातून आपल्याला इच्छा व्यक्त करतो। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।